Hello students. Today we start the third lecture on ionic equilibrium. In the last period we discussed about the Arrhenius theory of acid and bases. Today we start the second theory of acid and bases, which is given by second theory of acid and bases, given by J.N. Bronsted and T.M. Lewis. Both in 1923 proposed a theory of acid and base in term of donation and acceptance of the proton. Remember my word. So depending upon the donation and acceptance of the proton, loss or gain of the proton, Bronsted and Lowry propose a theory of acid and bases, and therefore this theory is also called as protonic theory of acid and bases, protonic concepts of acid and bases. So now let us start. What is meant by acid according to Bronsted and Lowry, and what is meant by base by Bronsted and Lowry's theory. So according to Bronsted and Lowry theory, acid are those substances which have a tendency to donate the proton, H positive ion, bare proton. The substances or the species which have tendency to donate proton, that is H positive ion, called as acid. And those substances which have a tendency to gain or accept the proton, that is H positive ion, called as base. हेच आपण असे म्हणू शकतो, acid are substances which donate the proton to the base, and base are the substances which accept the proton from acid. असं म्हटलं तरी चालेल. सो इन सिंपल लँग्वेज, तुमच्या परमनंट डोक्यात राहावी म्हणून एक सिंपल वर्ड मध्ये सांगतो. ऍसिड आर प्रोटॉन डोनर अँड बेस आर प्रोटॉन ऍक्सेप्टर. संपला विषय. अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड अँड लॉरी थेरी 1923. इथं थोडंसं H पॉझिटिव्ह आणि प्रोटॉन 8-9-10 मध्ये झालेली गोष्ट आहे, पण तरी मला एकदा थोडक्यात सांगावं असं वाटतं की विदिन अ मिनिट प्रोटॉन डोनेट करतात. हा H पॉझिटिव्ह आयनलाच आपण बेस प्रोटॉन म्हणतो. हे काय असते भानगड, थोडक्यात 2 मिनिटात डिस्कस करून सांगतो. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s1. H आयनलाच प्रोटॉन का म्हणतात? दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज नेकेड प्रोटॉन. कसा असतो स्ट्रक्चर काढा हायड्रोजन ॲटमचं. हायड्रोजन ॲटम मध्ये असतो एक प्रोटॉन, ॲटॉमिक नंबर 1, आणि त्याचं न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती एक इलेक्ट्रॉन फिरत असतो. देयर इज नो न्यूट्रॉन इन द स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन ॲटम. जेव्हा हा हायड्रोजन ॲटम एक इलेक्ट्रॉन डोनेट करेल, हा इलेक्ट्रॉन लूज करेल, काय शिल्लक राहील बरं या स्ट्रक्चरमध्ये? इलेक्ट्रॉन हा निघून गेला, फक्त राहिला न्यूक्लियस which contain only proton, isn't it? And so for that H positive ion इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर हा H पॉझिटिव्ह आयन प्लस 1 इलेक्ट्रॉन, याला म्हणतात बेअर प्रोटॉन. म्हणून या ठिकाणी आपण H पॉझिटिव्ह आयन किंवा प्रोटॉन शब्द वापरला तरी चालते, नेकेड प्रोटॉन. सो Bronsted and Lowry tells us. So according to this theory, with the help of one example, we see how acid is defined and how base is defined. Let us consider one example. HCl plus H2O gives H3O positive ion and Cl negative. Again we take one example. NH3 plus H2O, NH4 positive plus OH negative, and lot of examples that today we have to take on the Lowry and Bronsted theory.
व्हॉट्स हॅपन इन दिस रिॲक्शन ऑब्झर्व व्हेरी केअरफुली. काय जाणवते मला दिसतंय स्पष्ट काय झालं या रिॲक्शन मध्ये. इन द फॉरवर्ड डायरेक्शन पण मी हाफ ॲरो दाखवलेले आहेत. आहे काहीतरी हाफ ॲरो दाखवले इन द फॉरवर्ड रिॲक्शन. तुम्हाला काय ऑब्झर्व होत आहे या ठिकाणी HCl H2O ला प्रोटॉन देऊन राहिला. हा H पॉझिटिव्ह आणि HCl ब्रेक झाला. H पॉझिटिव्ह आयन H2O ला दिला गेला म्हणून या ठिकाणी बघा काय नवीन स्पीसीज तयार झाला. H3 हायड्रोनियम आयन तयार झाले आणि उरलं काय या ठिकाणी Cl निगेटिव्ह आयन. थोडं बारकाईने शिकावं लागेल, थोडंसं क्रिटिकल आहे. मला माहिती आहे पोरांना कुठे अडचणी जात असतात आणि त्या अडचणी मी जास्तीत जास्त रिवाइज करून फोकस करून शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या ठिकाणी मी थोडा जास्त वेळ देत असतो. आज मी या टॉपिकवर थोडासा जास्त वेळ देणार आहे. त्याचं कारण आहे की पोरं इथं बरेच कन्फ्यूज होतात आणि हे कन्फ्युजन टाळण्यासाठी तुम्ही बारकाईनं थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि हे मी काय शिकवतोय हे थोडंसं ऑब्झर्व करायचं आहे. HCl H दिला असेल म्हणून H3O तयार झाला. Cl उरला त्या ठिकाणी. व्हॉट्स हॅपन हिअर नाव. HCl ने प्रोटॉन दिला म्हणून अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ ब्रॉन्स्टेड अँड लॉरी इट इज ऍसिड. H2O ने प्रोटॉन ऍक्सेप्ट केला म्हणून H3O तयार झाला म्हणून हा बेस. H3O ने H3O तयार झाला. आता हीच रिॲक्शन रिव्हर्स मॅनरने चेक करू. H3 रिव्हर्स मॅनरने या पद्धतीने समजा रिॲक्शन घडते आहे. H3O आयन Cl आयन मध्ये कंबाईन झाले. काय भेटतंय H3O ने प्रोटॉन डोनेट केला H2O तयार झाला. Cl निगेटिव्ह आयननी H आयन ऍक्सेप्ट केला HCl तयार झाला. मग या रिव्हर्स डिरेक्शनने जर विचार केला तर हा कोण प्रोटॉन डोनर म्हणून हा ऍसिड. Cl कोण प्रोटॉन ऍक्सेप्टर त्यामुळे हा बेस. लिसन हे ऍसिड बेस झाले. हे आयडेंटिफिकेशन झालंय फक्त ऍसिड आणि बेसचं अकॉर्डिंग टू डेफिनेशन. चला ह्याच्यात पाहू बरं. NH3 आहे H2 ऍड केला NH4 मिळाला म्हणजे NH3 ने H2O जवळचा प्रोटॉन ऍक्सेप्ट केला असा. कारण इथे NH3 आहे इथं NH4 आहे. इथं नायट्रोजन जोड 3 हायड्रोजन इथं नायट्रोजन जोड 4 हायड्रोजन म्हणजे नक्कीच NH3 ने प्रोटॉन ऍक्सेप्ट केला म्हणजे H पॉझिटिव्ह ऍक्सेप्ट केला आणि NH4 मध्ये कन्वर्ट झाला त्यामुळे हा प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे हा बेस. याने प्रोटॉन डोनेट केला म्हणून हा ऍसिड. रिव्हर्स मॅनरने हीच रिॲक्शन चेक करू. NH4 पॉझिटिव्ह आयन आणि OH निगेटिव्ह आयन कंबाईन केले. काय मिळालं NH3 आणि H2O मीन्स NH4 ने प्रोटॉन डोनेट केला. प्रोटॉन डोनर कोण असतात अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऍसिड असतात. प्रोटॉन ऍक्सेप्टर कोण असतात अकॉर्डिंग टू डेफिनेशन बेस असतात. हे समजावून सांगितलं ब्रॉन्स्टेड आणि लॉरी. आता हे झालं फक्त एक टप्पा. लॉरी आणि ब्रॉन्स्टेड थेअरीचा हा एक पहिला टप्पा झाला. तुम्हाला फक्त आयडेंटिफिकेशन कळलं ऍसिड म्हणजे काय आणि बेस म्हणजे काय. मात्र याच्यामध्ये आता सेकंड टॉपिक आहे तो थोडासा क्रिटिकल आहे. कन्फ्यूज होऊ नका. होत असेल तर रिवाइज करून व्हिडिओ पाहायचा. अडचण असेल तर माझ्याशी बोलायचं. कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर म्हणजे काय. थर्ड डेफिनेशन ऑफ ब्रॉन्स्टेड अँड लॉरी मध्ये सगळ्यात महत्त्वाची ऍसिड बेस थेअरी मध्ये म्हटलं तरी चालेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर. आता कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर म्हणजे काय हे आयडेंटिफिकेशन झालं फक्त. हा ऍसिड आहे हा बेस आहे. प्रोटॉन डोनर प्रोटॉन ऍक्सेप्टर. ऍसिड अँड बेस आर डिफर फ्रॉम इच अदर बाय प्रोटॉन अकॉर्डिंग टू लॉरी अँड ब्रॉन्स्टेड थेअरी. पण मात्र आता कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर म्हणजे काय एक नवीन टर्म. थोडंसं हे क्लिअर करू. हे क्लिअर करू. व्हिडिओ बारकाईने ऑब्झर्व करायचा आहे. खूप मजा येणार आहे आता आपल्याला कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर शिकत असताना. क्रिटिकल आहे मजा येणार आहे. पण ऍसिड बेस पेअर. आता कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर म्हणजे काय पहिले समजावून सांगतो. कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये द ऍसिड बेस पेअर. ऍसिड बेस पेअर म्हणजे ऍसिड आणि बेस पेअर which is mutually formed from each other due to donation and acceptance of the proton. Mutually formed from each other. Conjugate acid base pair are differ from each other by proton means by H positive ion. Base एखादं बेस आहे या ठिकाणी
त्यांनी प्रोटॉन ऍक्सेप्ट केला ऍसिड कडनं, त्यामुळे तो बेस त्या ऍसिडचा कॉन्जुगेट बेस झाला. सिंपल एक्झाम्पल समजून सांगितल्यानंतर फार सोपं जाते कळायला. काय बोललो मी, शब्द ऐकायचे, रिवाइज करून पाहायचं, पण आता एक्झाम्पल लगेच कळणार. HCl प्रोटॉन डोनेट करतो, आधीच बघितलं, त्यामुळे हा झाला ऍसिड. पण याचा कॉन्जुगेट बेस कोण? हा नाही. रिमेंबर, हीच गफलत होते कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर ओळखताना. आणि आय एम शुअर, मला वाटते की याच्यावर काहीतरी क्वेश्चन बनतो नीट जेई साठी, बोर्ड एक्झामिनेशन साठी, आणि म्हणून हे खूप बारकाईने शिका. बिलकुल सोपा आहे. HCl नी प्रोटॉन डोनेट केला, हा ऍसिड झाला, हा बेस होता मगाशी बघितलं, पण सध्या याला बेस नाही म्हणत आहे. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर नवीन टर्म शिकवतो. HCl नी प्रोटॉन डोनेट केला, तर उरलं काय HCl चं? HCl मधला HI निघून गेला, काय उरलं? Cl निगेटिव्ह. रिमेंबर, Cl निगेटिव्ह. त्यामुळे HCl चा कॉन्जुगेटेड बेस Cl, HCl चा कॉन्जुगेट बेस Cl. मी याला नाव देऊ का? ऍसिड 1 बेस 1. म्हणजे HCl आणि Cl निगेटिव्ह ही पहिली कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर ऑफ धिस रिएक्शन. या रिएक्शनची HCl आणि Cl निगेटिव्ह ही एक कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर. चला दुसरा एक्झाम्पल. H2O प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, बेस. प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर H2O चं काय झालं? H3O मध्ये कन्व्हर्शन झालं. हा आहे ऍसिड, कारण रिव्हर्स रिएक्शन मध्ये हा ऍसिड होता. मग या बेसचा हा कॉन्जुगेट ऍसिड, त्यामुळे याला म्हणतो मी बेस 2, याला म्हणतो ऍसिड 2. त्यामुळे H3O पॉझिटिव्ह आणि H2O आर द सेकंड acid conjugated acid base pair of this reaction. नाही आलं लक्षात? एक आणखीन दुसरं एक्झाम्पल घेऊ, बिलकुल लक्षात येऊन जाईल. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ, लॉट ऑफ एक्झाम्पल घेऊ. डोंट वरी, तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तितके एक्झाम्पल घेतो, वेगवेगळ्या पद्धतीने विचारतो आणि परफेक्ट बनवतो. NH3 काय झालं असेल? बस याच्यात जो कन्सेप्ट वापरला तोच कन्सेप्ट आता या ठिकाणी वापरू. डोंट वरी, हे पुसतो मी रिएक्शन, बिलकुल नाही पुसायला पाहिजे पण पुसतो, म्हणजे लक्षात यायला सोपं जाईल. NH3 H2. काय वाटतं तुम्हाला? फॉरवर्ड रिएक्शन जात असताना अमोनियामध्ये H2O टाकला, NH4 तयार झाला आणि OH निगेटिव्ह आयन तयार झाला, असू दे, त्याचा काही विचार नाही. NH3 प्रोटॉन H2O जवळचा ऍक्सेप्ट केलेलं दिसतं या रिएक्शन मध्ये, म्हणून NH3 चा NH4 तयार झाला. मग हा बेस 1, प्रोटॉन ऍक्सेप्टर, त्यामुळे हा बेस, पण याला बेस 1. आणि याच्यापासून म्युच्युअली फॉर्म झाला बाय ऍक्सेप्टिंग द प्रोटॉन. बाहेरून कुठून तरी त्याने प्रोटॉन केला, इथे H2O जवळून प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, त्यामुळे या स्पीसीजचं कन्व्हर्शन, या सबस्टन्सचं कन्व्हर्शन NH4 पीसीज मध्ये झालं. त्यामुळे या बेस पासून तयार झालेला, प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर तयार झालेला स्पीसीज म्हणजे याचा कॉन्जुगेट ऍसिड, याला म्हणतो मी ऍसिड 1. दॅट्स ऑल. त्यामुळे पहिली कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड अँड लॉरी theory in this equation is NH4 positive and NH3, acid 1 base 1. Remember, this is the first conjugate acid base pair of this reaction. हा क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता. चला रिव्हर्स डिरेक्शन ने चेक करू. काय झालं बरं या ठिकाणी? NH4 OH निगेटिव्ह, NH4 पॉझिटिव्हली प्रोटॉन डोनेट केला, OH निगेटिव्ह आहे, म्हणजे OH नी प्रोटॉन काय केला? ऍक्सेप्ट केला. प्रोटॉन ऍक्सेप्टर कोण असतात? बेस. त्याच्यामुळे या OH चं कन्व्हर्शन कशात झालं? H2O मध्ये. बिलकुल, H2O नी प्रोटॉन डोनेट केला, म्हणून काय झालं? H2O चा OH, त्यामुळे हा प्रोटॉन डोनर आहे, हा ऍसिड आहे फॉरवर्ड रिएक्शन मध्ये, आणि म्हणून या ऍसिड पासून हा बेस तयार झाला. म्हणजे H2O चा कॉन्जुगेट बेस कोण? OH निगेटिव्ह. OH निगेटिव्ह चा कॉन्जुगेट ऍसिड कोण? H2O, म्हणून याला म्हणू आपण ऍसिड 2 बेस 2. ओके. आणि म्हणून सेकंड कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर ऑफ धिस रिएक्शन इज H2O OH निगेटिव्ह. आय थिंक यू अंडरस्टूड दिस. मला वाटते समजलं असावं. तरी सुद्धा माझी इच्छा आहे की काही थोडेसे हार्ड एक्झाम्पल्स, रिएक्शन्स घ्यायच्या आणि प्रॅक्टिस करून घ्यायची. त्याच्या आधी तिसरी डेफिनेशन,
neutralization. Neutralization means according to Lorry and Bronsted theory. The formation of conjugate acid base pair is called as neutralization according to Bronsted and Lorry theory. Formation of conjugated acid base pair called as neutralization. एक number 2 second number ची definition. When weaker acid is react with weaker base to produce stronger acid when react with stronger base use weaker acid and weaker base called as neutralization. Stronger acid when react with stronger base produces weaker acid and weaker base called as neutralization according to Lorry and Bronsted theory. And also he told that every acid base reaction according to Bronsted and Lorry theory is reversible. So we will write here indicate this reaction by this symbol, reversible. Every acid base reaction is, every neutralization reaction is reversible according to conjugate acid base pair. So now we take some example. त्या आधी एक आणखीन महत्त्वाची गोष्ट जी मी नेक्स्ट पिरियडला शिकवणार आहोत, पण या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करायची आहे की ही एक डोक्यात ठेवायची आहे, फक्त ती नेक्स्ट पिरियडला समजून सांगणार आहोत. माहिती आहे मी कोणतं एक्झाम्पल लिहिलं होतं? HCl H2O. तुम्हाला कन्फ्यूज नाही करत आहे मी या पिरियड मध्ये, पण तुम्हाला एक थोडंसं एक माइंड मध्ये सेट करून ठेव जा. याचा आन्सर मी तुम्हाला थर्ड फोर्थ व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल. HCl H2O काय झालं होतं या ठिकाणी, काय मिळाला होता? H3O पॉझिटिव्ह आणि Cl. गंमत आहे थोडीशी, मजा आहे थोडीशी या ठिकाणी. आता काय या रिएक्शन मध्ये HCl कोण होता? ऍसिड. H2O कोण होता? बेस. मी स्पष्टच लिहितो. या ठिकाणी खालच्या रिएक्शन मध्ये NH3 कोण आहे? बेस. आणि H2O कोण आहे? ऍसिड. काय कॉन्ट्रावर्सी, काय वेगळेपणा वाटते काय या रिएक्शन्स मध्ये तुम्हाला? दोन्ही रिएक्शन ट्रू आहे. तुम्हाला काही वाटते का यामध्ये? एक ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट यस वाटते. कोणती? या ठिकाणी H2O चं नेचर ब्रॉन्स्टेड अँड लॉरी थेरी सांगते की बेस आहे, आणि या रिएक्शन मध्ये H2O चं नेचर ऍसिड आहे. या ठिकाणी H2O बेसिक नेचर शो करतोय, या रिएक्शन मध्ये H2O ऍसिडिक नेचर शो करतोय. हाऊ H2O behaves as an acid as well as base in different reaction with different substances? The answer we will see in the fourth period. But now today we have to take a practice, more practice on some example of conjugated acid base pair. So I will write some examples and we explain that all the examples today and identify the conjugated acid base pair. Also there are some critical questions which will be now we solve on Lorry and Bronsted theory just. बघू काही एक्झाम्पल्स आता आपण हे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअरचे. हे काही रिएक्शन्स आहेत. या काही रिएक्शन्स मधल्या मी काही रिएक्शन तुम्हाला शिकवतो आता, आणि बाकीच्या तुम्हाला होमवर्क करायचा. उद्याला मला त्या आन्सर काढून पाठवायचे. बघा कोणतं एक्झाम्पल घेऊ याच्यामधलं. क्वेश्चन असं राहते, आयडेंटिफाय कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर इन द फॉलोइंग. या रिएक्शनच्या कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर ओळखा. क्वेश्चन आहे. चला मी काही एक्झाम्पल होमवर्क साठी देतो. पहिलं होमवर्क, दुसरं होमवर्क थोडंसं हे नवीन आहे हे मी घेतो. H3O डायनिगेटिव्ह when combined with H2O gives OH negative and HCO3 single negative. काय झालं सर? फॉरवर्ड डिरेक्शन हे पहिले विचार करायचा. HCO3 डायनिगेटिव्ह accept the proton from H2O and get converted into HCO3. मग याने प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, H2O ने प्रोटॉन डोनेट केला, हा झाला बेस 1. याचा कॉन्जुगेट ऍसिड झाला हा प्रोटॉन. याने ऍक्सेप्ट केला, याने ऍक्सेप्ट प्रोटॉन केल्यामुळे याच्यापासून म्युच्युअली फॉर्म झाला HCO3. म्हणून ही कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर 1. HCO3 डायनिगेटिव्ह, प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, HCO3 निगेटिव्ह तयार झाला. म्हणून ही पहिली कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर या रिएक्शनची. चला या रिएक्शन मध्ये दुसऱ्या स्पेसिसचा विचार करू. H2O ने प्रोटॉन CO3 ला दिला, त्यामुळे उरलं काय याच्याकडे OH, म्हणजे H2O कडून
म्युच्युअली फॉर्म कोण झाला OH ड्यू टू डिफरन्स ऑफ H पॉझिटिव्ह आयन, त्यामुळे ही सेकंड कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर इन दिस रिएक्शन. पहिली कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कोणती CO3 निगेटिव्ह HCO3 निगेटिव्ह. सेकंड कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कोणती H2O म्हणजे OH कोण झाला हा बेस 1 हा ऍसिड 1 हा बेस 2 हा ऍसिड 2. The conjugate acid base pair is second conjugate acid pair. The acid base pair which is differ from each other by proton by H positive ion. The acid base pair which is mutually formed from each other by the donation and acceptance of proton. इथं प्रोटॉनची देवाणघेवाण झाली, इथं प्रोटॉनची देवाणघेवाण झाली. According to definition of Bronsted and Lowry theory, proton donor are acid and proton acceptor are base. Very simple. चला हे एक एक्झाम्पल झालं. मी हे सॉल्व करून देतो. मी इथे लिहायचं CO3 डाय निगेटिव्ह HCO3 निगेटिव्ह फर्स्ट कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आणि या रिएक्शनची सेकंड कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर H2O OH निगेटिव्ह. या रिएक्शनचं हे आन्सर. दिस इज कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर 1, दिस इज कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर 2. या पद्धतीनं मी एक हे एक्झाम्पल घेतो आणि बाकीचे तुम्ही सॉल्व करून आणायचे. हे होमवर्क आणि हे पण होमवर्क. चला हे समजून सांगतो. HSO4 H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड and react with H2 with H3O positive and HSO4 negative. Very simple and very interesting. What's happened in this reaction? काय झालं या ठिकाणी H2SO4 काय केलं H2 प्रोटॉन H2SO4 चा झाला HSO4 H2SO4 जवळचा. I think we have to observe this example again. H2SO4 sulfuric acid when react with H2O use H3O positive and HSO4 negative. Observe in this reaction काय झालं H2SO4 HSO4 मध्ये कन्वर्ट झाला by donating its one proton to H2O and H2 is get converted to H3O. आणि म्हणून या रिएक्शन मध्ये H2SO4 नी प्रोटॉन डोनेट केला आणि H2SO4 नी प्रोटॉन म्हणजे H पॉझिटिव्ह आयन डोनेट केल्यानंतर याच्याकडे काय उरलंय HSO4 नावाचा स्पीसीज आणि म्हणून H2SO4 चा म्युच्युअल हा ऍसिड झाला कारण प्रोटॉन डोनर आहे आणि याच्यापासून म्युच्युअली फॉर्म झाला हा म्हणून हा बेस 1 हा ऍसिड 1 आणि H2SO4 आणि HSO4 ही झाली पहिली कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर या रिएक्शनची. चला सेकंड H2O नी प्रोटॉन काय केला ऍक्सेप्ट केला त्यामुळे हा कोण झाला बेस. या रिएक्शन मध्ये रिव्हर्स डायरेक्शन नी चेक करा H2O नी प्रोटॉन डोनेट केला असेल HSO4 ला आणि म्हणून H3O पॉझिटिव्ह आयनचं कन्वर्जन झालं असेल H2 म्हणजे हा प्रोटॉन डोनर आहे इन द रिव्हर्स डायरेक्शन हा म्हणून झाला ऍसिड. अँड देअरफॉर धिस इज सेकंड कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर H3O पॉझिटिव्ह and H2O is the second conjugate acid base pair of this reaction. Okay, I think you understood. पण हे समजलं की नाही हे चेक करायसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. मी हे काही 4 रिएक्शन्स देतोय. या 4 रिएक्शनचे तुम्ही कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर मला ओळखून दाखवा आणि पाठवा लगेच. थोडीशी स्वतःच्या याच्यावर वहीवर चेक करायचा आणि प्रॅक्टिस करायची within 2 minutes. So we solve these questions related to Lowry and Bronsted theory. Identify the first question. Identify each of the following as a Lewis base. Lowry and Bronsted acid are base. हा क्वेश्चन सेकंड आहे. पहिला दिला त्यातले काही होमवर्क करायचं या क्वेश्चनला म्हणून थर्ड क्वेश्चन हा सेकंड क्वेश्चन. यातले मी 1-2 एक्झाम्पल सोडून देतो. यामध्ये 1-2 एक्झाम्पल सोडून देतो. बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही होमवर्क म्हणून करून आणायचे. यामध्ये कोणतं एक्झाम्पल देऊ सोडून मला वाटते की याच्याचं तुम्हाला सोपं असेल NO2 एक सोडून देतो H2PO4 मी सोडून देतो. आणि काय ओळखायचं या क्वेश्चन मध्ये द क्वेश्चन इज आयडेंटिफाय ईच ऑफ द फॉलोइंग as Lowry and Bronsted acid or a base. खाली दिलेल्या स्पीसीज मध्ये कोण लॉरी आणि ब्रॉन्स्टेड
च्या डेफिनेशन नुसार ऍसिड आहे, कोण बेसिक नेचरचा आहे हे ओळखायचं आहे. चला बघूया आपण. HI तुम्ही आणा करून, NO2 चं मी देतो करून थोडासा, बघा काय होते. लेट अस सपोज अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ लॉरी आणि ब्रॉन्स्टेड थिअरी, क्वेश्चन्स हे सॉल्व करत असताना सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यात हे फिट पाहिजे की अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड अँड लॉरी थिअरी, ऍसिड आर प्रोटॉन डोनर and base are proton acceptor. Acid and base are differ from each other according to Lorry and Bronsted theory by proton, simple, by H positive and very simple. बस हा एवढा बेसिक कॉन्सेप्ट डोक्यात ठेवायचा आणि हे क्वेश्चन सॉल्व करायचे. इट्स व्हेरी इझी. NO2 एक प्रोटॉन ऍक्सेप्ट केला की प्रोटॉन डोनेट केला, नाही इथं प्रोटॉन नाहीच आहे. या रिएक्शन मध्ये याचा आन्सर लिहित असताना HNO2 convert into H positive and NO2 negative, like this. Here is NO2, here is NO2. हीच रिएक्शन अशी लिहू शकता तुम्ही, because this is a reverse reaction. NO2 negative plus H positive gives HNO2. So what's happened? What's you observe in this reaction? की आपल्याला NO2 फोकस करायचा आहे. आपल्याला विचारला आयडेंटिफाय द ईच ऑफ द फॉलोइंग ॲज ए लॉरी अँड ब्रॉन्स्टेड ऍसिड ऑर ए बेस. हा NO2 लॉरी आणि ब्रॉन्स्टेडच्या म्हणण्यानुसार ऍसिड आहे की बेस आहे ओळखायचं असेल तर आपल्याला प्रोटॉन डिफर कशा प्रकारचा, प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे का प्रोटॉन डोनर आहे, एवढेच गोष्ट लक्षात ठेवायचे. फार या रिएक्शन मध्ये काय जाणवते तुम्हाला, NO2 प्रोटॉन ऍक्सेप्ट केला आणि HNO2 मध्ये कन्वर्ट झाला. बघा ही रिएक्शन मी अशी लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला थोडी सोपी वाटते. NO2 negative plus H positive gives HNO2. This is you know. काय करे या रिएक्शन मध्ये NO2 ने प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, therefore it is Bronsted proton acceptor base. Means NO2 negative is a base according to Lorry and Bronsted theory. चला HI तुम्ही घरून करून आणा. H2PO4 चं मी समजावून सांगतो. काय झालं असेल, H2PO4 डोनेट्स प्रोटॉन, अगर याच्याकडे आहे प्रोटॉन आणि काय काय झालं असेल, HPO4 निगेटिव्ह प्लस H पॉझिटिव्ह, HPO4 H2PO4 HPO4 स्पीसीज H पॉझिटिव्ह आहे. काय केलं H2PO4 ने, दिसतं या रिएक्शन मध्ये प्रोटॉन डोनेट केला, हा कोणीतरी घेतला असेल, तो लेविस बेस असेल, लॉरी आणि ब्रॉन्स्टेड बेस असेल ज्याने तो प्रोटॉन घेतला असेल. याने घेतला प्रोटॉन रिव्हर्स डायरेक्शन मध्ये. आपल्याला याचं नाही विचारलंय नेचर, आपल्याला विचारलंय H2PO4 चा आहे, म्हणून हा झाला अकॉर्डिंग टू लॉरी आणि ब्रॉन्स्टेड थिअरी नुसार ऍसिड. चला HI चा होमवर्क. सेकंड क्वेश्चन, फास्ट. फाइंड द कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर फॉर द फॉलोइंग. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे आणि थोडा डोकं खाजवायला लावणारा क्वेश्चन आहे. कॉन्सन्ट्रेशननी शिकायचं, ऑब्झर्व करायचं, सगळी थिअरी आठवायची, बिलकुल कठीण जाणार नाही. HNO2 काय विचारलंय, याचा कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर ओळखा. व्हेरी सिंपल, डोंट वरी, हे तुम्ही घरून करून आणू शकता, हे मी समजावून सांगतो. CN निगेटिव्ह पहिला होमवर्क, हे मी समजावून सांगतोय. CN निगेटिव्ह, फाइंड आउट द कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर फॉर द फॉलोइंग. या स्पीसीजचा कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आयडेंटिफाय करा. माहित नाही आहे हा ऍसिड आहे का बेस आहे, माहित नाही आहे हा कॉन्जुगेट ऍसिड आहे का बेस आहे, हा ब्रॉन्स्टेडचा ऍसिड आहे का बेस आहे, ब्रॉन्स्टेडचा ऍसिड आहे का बेस आहे. नेचर अजून माहिती नाही आहे, आपल्याला ते तयार करायचं आहे. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की लॉरी आणि ब्रॉन्स्टेडने सांगितलं की प्रोटॉन ऍक्सेप्टर बेस, प्रोटॉन डोनर ऍसिड. तोच कन्सेप्ट डोक्यात ठेवून याचे आन्सर शोधायचे. कसे शोधायचे असतात, CN निगेटिव्ह, H positive, or we say HCl or HNO3 or H2SO4, whatever H ion containing, and we get HCl. So CN by accepting the proton get converted into HCN. म्हणून CN प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे. प्रोटॉन ऍक्सेप्टरला काय म्हणतो आपण, बेस, आणि प्रोटॉन ऍक्सेप्ट करून त्याच्याकडनं तयार झाला HCN, म्हणून हा झाला याचा कॉन्जुगेट ऍसिड.
Cn निगेटिव्हचा कॉन्जुगेट ऍसिड कोण? HCl. तुम्ही म्हणाल की जरा H का बरं घेतला? अरे बाबा, थेअरीने सांगितलंय की लॉरी आणि ब्रॉन्स्टेड इथं क्वेश्चन मध्ये टाकलेला आहे ऍसिड बेस पेअर, कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर, आणि कॉन्जुगेटेड ऍसिड बेस पेअर लॉरी आणि ब्रॉन्स्टेडशी रिलेटेड आहे. आणि लॉरी आणि ब्रॉन्स्टेड थेअरी सांगते फक्त की प्रोटॉन डिफरनी, H आणि डिफरनी ऍसिड आणि बेस असतात. आणि म्हणून Cn निगेटिव्ह आपल्याला फोकस करायचा आहे. Cn निगेटिव्ह क्वेश्चन विचारला, मग Cn निगेटिव्ह प्रोटॉनच्या बाबतीत काय? तर प्रोटॉन या ठिकाणी Cn निगेटिव्ह मध्ये ऍड जर केला तर तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकत्र आले HCl मिळाला. HCl हा Cn स्पीसीज पासून बाय ऍक्सेप्टिंग द प्रोटॉन तयार झाला, त्यामुळे Cn हा प्रोटॉन ऍक्सेप्टर म्हणून बेस, आणि ऍक्सेप्ट केल्यानंतर जे या Cn पासून मिळालं म्युच्युअली फॉर्म फ्रॉम इच अदर ते HCl, त्यामुळे या बेस पासून तयार झालेला ऍसिड हा, आणि म्हणून Cn इज अ बेस वन, हा ऍसिड वन, और वी से हियर Cn negative and HCl is a conjugate acid base pair for this example. So I hope you understood this. आता इथे काही एक्झाम्पल्स आहेत. HNO2 आहे, Cn आहे, OH निगेटिव्ह आहे, CO3 डाय निगेटिव्ह आहे, S डाय निगेटिव्ह आहे. S डाय निगेटिव्ह तो समजून सांगू? चला समजून सांगतो. S डाय निगेटिव्ह आहे आन्सर. Let us consider S डाय निगेटिव्ह when combined with twice HCl, then what's happen? H2S plus Cl निगेटिव्ह. काय झालं या ठिकाणी? S डाय निगेटिव्ह आयनचं कन्व्हर्जन झालं H2S मध्ये, म्हणजे S डाय निगेटिव्ह आयननं प्रोटॉन ऍक्सेप्ट केला कोणाकडनं? HCl कडनं, म्हणून हा झाला बेस, आणि यांनी प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर याच्यापासून मिळाला तो H2S, म्हणून हा झाला ऍसिड. म्हणून S डाय निगेटिव्ह आयनचा कॉन्जुगेटेड ऍसिड कोण? H2S. म्हणून S डाय निगेटिव्ह आयन या बेसचा कॉन्जुगेटेड ऍसिड H2S, म्हणून S डाय निगेटिव्ह आयनचा कॉन्जुगेट ऍसिड आन्सर H2S. तर आता HNO2 चं, Cn चं, OH चं, CO3 डाय निगेटिव्हचं होमवर्क म्हणून मला उद्या पाठवायचं. सो इफ you understood this topic, you try to solve the problem, the questions. If you cannot understood this topic, please ask me. Okay, thank you very much. We will see in the next period with next theory, that is Levy's acid and base theory. Also we complete your queries about this theory. Okay, thank you.